वास्तविकातून कळत असतो आयोजनाचा हेतू, प्रास्ताविक बांधत असतो नियोजनाचा हेतू. औपचारिकता नाही, ही फक्त आत्मीयता आहे आणि या आत्मीयतेतून प्रकट होणारे विचार सादर करतील मान्यवर गोविंदजी बिडवे. झालं हो? इथे लिहून घेतलं. यानंतर आपल्याला काही दाते भेटलेले आहेत. तिरुपती येथील वासवी भवन याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कमी अल्पावधीत खूप मोठा निधी जमा झाला आहे. माननीय नंदूभाऊंचं नेतृत्व त्यासाठी कारणीभूत आहे. तर थांबा, आता प्रास्ताविक होऊ द्या, प्रास्ताविक होऊ द्या, मग बोलू. हो, प्रास्ताविक झालं. तर माननीय गोविंदजी बिडवई महासचिव आदिवासी महासभा आपलं प्रास्ताविक सादर करतील. आदिवासी समाजाचं आराध्य दैवत श्री वासवी माता समाज संत हरिभक्त रंगनाथ महाराज आणि भगवंत श्रीरामाच्या चरणी वंदन करतो. महाराष्ट्र आदिवासी महासभेच्या वतीनं आपण यापूर्वी दरवर्षी अधिवेशन घ्यायचं ठरवलेलं होतं आणि याप्रमाणे या अगोदर 24 एप्रिल 2022 रोजी आपण ते श्री क्षेत्र शिर्डी येथे घेतलेलं होतं. त्यानंतर दुसरं अधिवेशन 16 फेब्रुवारी 2023 रोजी श्री क्षेत्र तिरुपती येथे घेण्यात आलेलं होतं आणि तिसरं अधिवेशन 3 व 4 फेब्रुवारी 2024 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे घेण्यात आलेलं होतं आणि चौथं अधिवेशन आपण श्री क्षेत्र अयोध्या येथे घेत आहोत. यातला एक मुख्य पॉईंट असा आहे, या तिन्ही क्षेत्रामध्ये आपण जे घेतलेलं अधिवेशन होतं त्या ठिकाणी आपल्या महासभेचे मार्गदर्शक आणि आदर्श व्यक्तिमत्व यांची उपस्थिती होती. त्याच्यासोबत कुणावर साहेब आणि सपत्नीक होते. त्यांचा आम्हाला आनंद आहे आणि चौथ्या अधिवेशनाला सुद्धा त्यांची उपस्थिती आम्हाला खूप काही प्रोत्साहन देऊन जात आहे. हे मी सांगण्यास म्हणजे नमूद करतो ह्या बाबतीमध्ये. मित्रहो, या महाराष्ट्र आदिवासी महासभेच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या चौथ्या अधिवेशनासाठी आलेल्या सर्व समाज बांधवाचं मी एक जनरल सेक्रेटरी या नात्यानं महासभेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावर विराजमान सर्वात प्रथम मला थोडंसं भावना व्यक्त करायची. जे विराजमान झालेले आहेत, काल मी एक रामराज्य नावाचं पुस्तक वाचत होतो आणि ते पुस्तक लिहिले आशुतोष राणाने आणि त्यांच्यामध्ये रामाविषयी जे भावना व्यक्त केलेली आहे या ठिकाणी आज जे विराजमान झालेले आहेत, तर ती जी भावना व्यक्त केली ती भावना त्यांच्या बाबतीमध्ये तंतोतंत या पिरियडला लागू होते. तर त्यांनी असं लिहिलेलं होतं, श्री रामचंद्र राजसिंहावर बसण्यापासून त्यांनी वंचित ठेवलं, ते त्रिकालात निंदनीय झाले आणि परंतु श्री रामचंद्र अगोदर वंदनीय होते आणि ते अधिक त्यावेळेस त्या काळात वंदनीय झाले आणि आजपर्यंत ते वंदनीय आहेत. माझी भावना एवढीच आहे, आमच्या या व्यासपीठावर उपस्थित असलेले सुधीर भाऊ, भावना सारखीच आहे की व्यासपीठावर जे काही आता जे सांगितलं भाऊच्या बाबतीमध्ये हेच झालंय. निष्कलंक नेता म्हटल्यानंतर निष्कलंक होणं फार अवघड असतं, पण निष्कलंक नेता आणि रामाचं चारित्र्य वाचल्यानंतर त्या चारित्र्यातले बहुतांश गुण सुधीर भाऊच्या अंगी आहेत, हे आम्ही प्रत्यक्ष जवळून पाहिलेलं आहे. आणि अशा मी तुलना करण्यात आहे, मी राम सुद्धा व्यक्ती होते, पण ते चारित्र्यातून व्यक्तिमत्वातून त्याला देवत्व प्राप्त झालं. आज सुधीर भाऊच्या बाबतीमध्ये मी एक भावनिक होऊन बोलायला लागलो की सर्व गोष्टी असताना त्यांना मंत्रिपदापासून त्यांनी वंचित ठेवलं, ते आमच्या समाजासाठी निंदनीय ठरले. पण भाऊ, तुम्ही जे पहिल्यांदा आदरणीय होतात, वंदनीय होतात, आजही आदरणीय वंदनीय अधिक ठरलेला आहात.
ही माझी समाज भावना आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मित्रो, आपल्या विराजमान झालेले त्यांचं नाव मी नंतर सांगेल. एखाद्या लोकप्रतिनिधीने वैभवाचं मूल्यमापन त्याच्या धनशक्तीवर अवलंबून नसतं, तर त्याच्या जनशक्तीवर अवलंबून असतं. आणि ती जनशक्ती जशी असते ना, त्या पद्धतीनं त्याचा लौकिक होता जातो. असे ते आमचे समीर भाऊ पुन्नावार. यांना या सर्व समीर भाऊ असोत, सुधीर भाऊ असोत, यांना जे प्रोत्साहन मिळतं घरापासून मिळालेलं आहे प्रोत्साहन. आणि जोपर्यंत घरापासून प्रोत्साहन मिळत नाही तोपर्यंत बाहेरचे लोक प्रोत्साहन द्यायला मागं पुढे बघतात. आणि तसं जे प्रोत्साहन मिळाले तसे आमच्या सपनाताई मुनगंटीवार यांना एकदा संधी मिळालेली होती तिरुपतीतले ट्रस्टी म्हणून. आणि त्यांच्या कालावधीमध्ये जे लोकांनी तिरुपतीचं दर्शन जवळून घेऊ शकत नव्हते अशा सर्व लोकांना, भरपूर लोकांना त्याची संधी मिळाली. म्हणजे सत्ता मिळाल्यानंतर किंवा एखादी ट्रस्टच्या बाबतीमध्ये काम करायची जर आपल्याला संधी मिळाली, त्या संधीचा फायदा स्वतः घेण्यापेक्षा आपल्या समाज बांधवांना देण्याचं जे दातृत्व दाखवलं सपनाताईनं, ती गोष्ट आजही आम्ही ते विसरत नाही. आमच्या ज्या कुणावरताई आहेत, कुणावरताईंनी आमच्या आमदार साहेबाला सांगितलं की बाबा घराची काळजी तुम्ही करू नका, तुम्ही फक्त समाजाची काळजी करा. आणि त्यांनी स्वतःहून त्यांना सांगितलं की समाजाचं दायित्व तुम्ही स्वीकारा. आणि त्यामुळं त्यांनी तिसऱ्या वेळेस त्या ठिकाणी समाज अल्पसंख्याक असताना सुद्धा तिसऱ्या वेळेस निवडून आले. हे त्यांचं जे मुख्य गवीत सांगितलं ते अर्धांगिनी आमच्या ताई, त्या ताईच्या सपोर्टमुळं. या व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्रपितुल्य बंधू आमचे बच्चू साहेबाचं आणि नंदकुमार गाजेवार यांचं मित्रत्व कसं असावं आणि मित्रत्व कसं टिकवावं हे त्यांच्याकडून जर शिकायचं असेल तर त्यांनी आपल्याला महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या माध्यमातून तिरुपती येथे बांधण्यात येणाऱ्या जे काही भक्तनिवास आहे त्या भक्तनिवासाची जागेचा आपल्याला जी जागा अलॉटमेंट झालेली होती पण ती प्रॉब्लेमॅटिक होती. त्यांनी त्यांच्या ट्रस्टची जागा आपल्या ट्रस्टला दिली आणि त्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. असा कोणी व्यक्ती नाही. मी जर त्या ट्रस्टचा जर ट्रस्टी असलो असतो तर मी ती दिली नसती. पण त्यांनी सांगितलं कि मैं आंध्र प्रदेश में रहता हूँ, कई प्रॉब्लम आला तो मैं वो प्रॉब्लम सॉल्व कर सकता हूँ, लेकिन आप वहाँ का प्रॉब्लम नहीं सॉल्व कर सकते, तो प्रॉब्लमैटिक जो जगह है मैं लूँगा और जो प्रॉब्लमैटिक नहीं वो दूंगा, मैं आपको दूंगा. हे जे दातृत्व दाखवलेलं आहे ते खूप प्रशंसनीय आहे. मित्रो, या व्यासपीठावर उपस्थित दुसरे आपले प्रमुख आहेत. ते नेहमी असं म्हणतात की संस्थेला मिळालेले यश हे आपल्या एकट्याचं नाही तर ते आपल्या सामूहिक प्रयत्नाचं यश आहे असं जे नेहमी मानणारे आहेत असे ते महासभेचे अध्यक्ष नंदकुमारजी गादेवार. त्यांनी असं कधीच म्हणत नाही की मी एकट्याने केलंय. आणि समूहाला घेऊन कसं चालायचं, प्रत्येक व्यक्तीची ओळख करून घेऊन त्या व्यक्तीला त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं काम करून घ्यायचं त्यांची कार्यशैली महासभेच्या माध्यमातून आम्हाला जवळून पाहायला मिळाली. म्हणून ते नेहमी म्हणतात की मी केलेलं काम मी केलेलं नाही, हे सामूहिक काम आहे, या ट्रस्टचं काम आहे आणि ते काम त्या ट्रस्टला यश देतात असे ते नंदकुमारजी गादेवार. आणि या व्यासपीठावर उपस्थित बाकी मंडळी जी आपली आज महासभेचीच मंडळी आहे त्यामध्ये सूर्यकांतजी शिरपेवार बांधकाम समितीचे अध्यक्ष आहेत. आणि जे आता तिरुपतीला बांधकाम चाललंय ते एखाद्या 16 वर्षाला सुद्धा लाजावं, 16 वर्षाच्या माणसाने व्यक्तीनं लाजावं अशा पद्धतीने ते काम करायला लागलेत, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्यानंतर आमचे या ठिकाणी जे उपस्थित आहेत दीपक भाऊ निलावार. त्यानंतर दीपक भाऊ निलावार हे एकदम दातृत्व कसं असावं तर दीपक भाऊ निलावार यांच्याकडून समजावं. या व्यासपीठावर उपस्थित राजूभाऊ मुक्कावारचा असा आहे की आपल्याला जर काही छोटे मोठे प्रश्न असतील आम्हाला सुधीर भाऊपर्यंत जायचं प्रश्नच पडत नाही. जे काही छोटे प्रश्न असतील तर आम्ही राजूभाऊला सांगतोच आणि राजूभाऊ लगेच फोनवर करून टाकतात. त्यामुळे आम्हाला कधी कधी वाटते की सुधीर भाऊला छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण कशाला बोलायचं. त्यामुळं जे
महत्त्वाचं काम असेल तर सुधीर भाऊ, बाकी छोटे मोठे कामं तर आमचे राजूभाऊ मुक्कावर करतात. त्यांना मी महासभेच्या माध्यमातून, समाज बांधवाच्या माध्यमातून आपण जे कार्य करायला लागलात त्याबद्दल मी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे व्यंकटेश दादा गादेवार यांनी या महाराष्ट्रातल्या जे महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचं जे बांधकाम चालू आहे त्याच्यासाठी 55 लाख रुपयाची त्यांनी देणगी जाहीर केली. हे दातृत्व त्यांनी जे पहिल्या 5 दिवसातच डिक्लेअर केलं. असे जे या व्यासपीठावर उपस्थित आहेत, या व्यासपीठावर उपस्थित अनिलजी मनाटकर यांनी 55 लाख रुपये दिलेले आहेत. प्रशांतजी निलावार यांनी दिलेले आहेत. दीपक भाऊंनी तर एका मिनिटात सांगितलं, तुम बोलो हम दे देते. आणि अशा पद्धतीनं व्यंकटेशजी, सुरेश दिनकररावजी महाजन, रामदास चक्रवार यांचाही आपल्याला सत्कार करायचा आहे. पण भाऊ एक सांगू इच्छितो, प्रास्ताविकामध्ये खरं तर मी एक वेगळ्या ह्याच्यानं चाललो, पण प्रास्ताविक करताना जो काही समाज महाराष्ट्रातून आलेला आहे त्या समाजाला एक काही संदेश द्यायची इच्छा होती. या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो की भाऊ, आम्ही ज्यावेळेस बांधकाम करायचं सुरू करायचं ठरवलं, तर मग गादेवार साहेब आमची कोर कमिटी बसली आणि विचार केला की आता बांधकाम करायचे 25 कोटीचा प्रोजेक्ट आहे, आपल्याला किती गावं फिरावं लागतील, किती जिल्हे फिरावं लागतील, किती तालुके फिरावं लागतील, असा आमच्यामध्ये प्रश्न पडला. पण आम्ही एक मीटिंग घेतली, त्या मीटिंगमध्ये फक्त आव्हान केलं. तर भाऊ, आम्हाला आनंदाची गोष्ट अशी आहे, 30 ते 35 दिवसामध्ये 14 कोटी रुपये जमा झाले. हे 14 कोटी रुपये जे मिळाले त्यातले तर 3 कोटी रुपये तर 2 दिवसातच मिळाले. आम्हाला कुठेही जायची गरज पडलेली नाही. मग आम्ही कमिटीनं असा निर्णय घेतला की पैसे मागताना आम्ही PST मागत बसण्यापेक्षा मग अनिल मनाटकरलाच आम्ही सांगितलं की याचा फॉलोअप तुम्ही करावा. तर जवळपास आज आपल्याकडे 5 ते 6 कोटी रुपये आम्ही आज लोक पैसे देतो म्हणत आहेत आम्हाला, पण आम्ही म्हणतो पैसे तुमच्याजवळ राहू द्या, जसं जसं आमचा खर्च होईल तसं तसं आम्हाला तुम्ही द्या. तर आम्ही याच्यासाठी म्हणतो की आमच्याजवळ पैसे पडून तरी काय राहणार आहे. तर अशा पद्धतीनं आमचं बांधकामाचं काम महासभेच्या माध्यमातून करायला लागलो. पण समाज बांधव यासाठी अतिशय भरभरीनं त्यांनी आमचा उत्साह वाढवला. आज आम्ही 12-13 वर्षापासून ते कार्यरत आहोत, पण आम्हाला असं वाटत नाही आम्ही 12-13 पासून कार्यरत आहोत म्हणून. तर याचं कारणच आहे की समाज बांधवांनी दिलेली जी आम्हाला एनर्जी दिलेली आहे, ऊर्जा दिलेली आहे, त्याबद्दल मी या दिलेल्या सर्व समाज बांधवाचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो. या महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या 4थ्या अधिवेशनासाठी आता सगळेजण म्हणतील की अधिवेशन कशासाठी करायचं, अधिवेशन केल्याने त्याचा काय फायदा होतो. अधिवेशनाच्या जेव्हा एक ट्रस्ट होती, त्या ट्रस्टचं व्याप्ती फार जास्त होती. एखाद्या 2 जिल्ह्यापुरती व्याप्ती होती. नंदकुमारजी गादेवार आमचे जेव्हा टीम लीडर झाले आणि ज्यावेळेस आम्ही या टीमनं काम करायचं ठरवलं, तर त्याची व्याप्ती वाढावी या दृष्टीनं आम्ही काम करायला लागलो. तर काही सिनियर लोकांनी आम्हाला सांगितलं, गादेवार साहेबांना सांगितलं, अरे बाबा, या ट्रस्टचा जर व्याप वाढला तर तुमच्यावर ताप पण वाढेल. तर गादेवार साहेबांनी सांगितलं की व्याप तर वाढवायचा, ताप वाढला तर काही हरकत नाही, पण तापदायक लोक फार काही जास्तीचे नाहीत आणि अशा ठिकाणी राहावे ना, काही हरकत नाही. त्याचं कारण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात. तर त्या निंदकाने काही जी निंदा केली असेल आमची, तर आम्ही त्याच्या सुधारणा करायचा प्रयत्न करू, हे मी सर्वांसमोर म्हणजे शब्द देतो. अधिवेशनाचा हेतूच हा आहे की आज 18 जिल्ह्यामध्ये महासभेचे जिल्हा कार्यकारी मंडळ स्थापन झालंय. महिलाचं 16 जिल्ह्यामध्ये कार्यकारी मंडळ स्थापन झालंय आणि या जिल्हा कार्यकारी मंडळ स्थापन झाल्यानंतर त्यांचं इंटरॅक्शन एकमेकाशी व्हावं, हा मुख्य हेतू होता. प्रत्येक जिल्ह्यात आपला जो समाज आहे, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी फक्त 22 जिल्ह्यामध्ये आहे आणि 22 जिल्ह्यापैकी जवळपास आपण 20 जिल्ह्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. 1-2 जिल्हे छोटे छोटे आहेत. त्या छोट्या जिल्ह्याचा दीपक भाऊ निलावरकडे आम्ही गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्याचं नेतृत्व दिले, ते 3 जिल्ह्याचं नेतृत्व तेच करत आहे. त्यामुळं जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि सर्व जिल्ह्यामध्ये सर्वांना कामाची संधी दिलेली आहे. यापुढे आम्ही तालुका लेवलला सुद्धा कार्यकारी मंडळ स्थापन करायला लागलो. गंगाखेडचे रमेश पेकम आणि मंडळी आहे, राजू नळदकर आहेत, त्यांनी तालुक्यामध्ये सुद्धा आपलं तालुका कार्यकारी मंडळ महासभेचं सुरू केलेलं आहे आणि त्यानंतरची आमची अशी स्टेप राहील की प्रत्येक तालुक्याला कार्यकारी मंडळ स्थापन करून आपला समाज
राज्यापासून ते तालुक्यापर्यंत पोहोचला पाहिजे, या दृष्टीने नेटवर्क करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेतर्फे आम्ही करत आहोत. याचा हेतू दुसरा आहे की आपल्या जे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची कार्यशैली आहे, ते कार्यशैली सर्वांपर्यंत पोहोचत नाही. आणि आम्ही असं ठरवलं आहे की या चर्चेच्या माध्यमातून जिल्ह्याची कार्यकारी मंडळ कशा पद्धतीनं काम करायला लागले, त्यांचे काय प्रश्न आहेत, जिल्हा स्तरावर प्रश्न आहेत, समाजाचे काय प्रश्न आहेत, ते राज्यस्तरावर पोहोचण्यासाठी म्हणून आम्ही हे अधिवेशन घ्यायचं ठरवलं आहे. या महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही जिल्हा कार्यकारी मंडळाच्या कडे आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेतो. भाऊ, आपण येण्याच्या अगोदर जवळपास 10 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा दिला आणि पुढे काय काम करणार ते बी सांगितलं. म्हणजे एका जिल्ह्याला दुसऱ्या जिल्ह्याची माहिती या संमेलनाच्या माध्यमातून होत आहे, हे आमचं यश समजतो. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या कामाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आणि जिल्हा स्तरावर असलेले जे जिल्हा कार्यकारी मंडळाचे PST असेल किंवा सदस्य असतील, ते काही सूचना करतात, त्या सूचनाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा फारच गांभीर्याने घेते. या जिल्हा कामाच्या बाबतीमध्ये, जिल्ह्याने कामाच्या बाबतीमध्ये येत असलेल्या अडचणीची चर्चा करून त्यावर निर्णय घेणे हा सुद्धा या महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या अधिवेशनाचा उद्देश आहे. आणि केलेल्या कामाचा आढावा देणे आणि घेणे, त्यासोबत नवीन योजनेबद्दल माहिती देणे आणि घेणे हा महत्त्वाची जी बाब आहे, हे आम्ही आमच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून घेत असतो. आणि आम्हाला पाठीमागचे जे 3 अधिवेशन घेतलेले आहेत, त्या 3 अधिवेशनातून आम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी मिळाल्या आणि त्यामुळं जेवढे जिल्हा कार्यकारी मंडळ आहे ते आम्हाला खरंच उत्साहित करतात. आज आमचं वय 68 वर्ष जरी असलं, परंतु आम्हाला ते ऊर्जा देत असल्यामुळे त्या ऊर्जेचा वापर सकारात्मक करण्याच्या दृष्टीने आम्ही आमचे पावलं टाकत आहोत. आज पाहतो महासभेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. वेळोवेळी प्रत्येक मिटिंगमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तीच माहिती मी देऊन आपल्याला म्हणजे समर्पित करणार नाही. तर या ठिकाणी आम्ही एवढंच म्हणेल, महासभेचं मुख्य उद्देश जे आहे, उपेक्षित समाज जो आहे, त्या उपेक्षित समाजाला अपेक्षित उंची देऊन त्याला मुख्य प्रवाहात नेण्याचा प्रयत्न महासभा ही ट्रस्टच्या माध्यमातून करत असते. आणि त्याचा पहिला म्हणजे स्वयंरोजगाराची योजना, ज्या आपल्या समाज भगिनी आहेत, ज्यांना स्वतःला स्वयंरोजगार मिळावा असं वाटतो, पण आर्थिक क्षमतेमुळं किंवा आर्थिक मर्यादेमुळं ते करू शकत नाहीत, अशा भगिनींना आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांना सांगतो, जिल्हाध्यक्षाला सांगतो की बाबा तोही भगिनी जर ज्या गरजूवंत असतील, त्यांना पिठाच्या गिरण्या असो किंवा एखादे सिलाई मशीन असो, अशा प्रकारचं द्यायचं आम्ही ठरवलं आहे. आज पाहतो 6 जिल्ह्यामध्ये 42 पिठाच्या गिरण्या देण्यात आलेल्या असून त्यासाठी 5,32,000 रुपये आपण वाटप केलेले आहेत. भाऊ, अजून एक गोष्ट सांगतो, या ठिकाणी बच्चू साहेब आहेत. बच्चू साहेबाच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे अगोदरच्या काळामध्ये विद्यानिधी मिळत होती, पण ती हजारामध्ये निधी मिळत होती. पण गादेवाड साहेबांच्या नेतृत्वामध्ये